नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र अजय वाळे आपलं कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहोत किशोर भाऊ जाधव, राहणार फतियाबाद, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या अंजीरच्या बागवरती. तर आपण त्यांना सह्याद्री बायोटेकतर्फे जे मार्गदर्शन केले आहे त्यांना त्याचे रिझल्ट कसे आले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ. सांग किशोर भाऊ. आपण सुरुवातीला कटिंग केल्यानंतर बायोमीची आपली हे बायोमी आणि किट टाकली होती, न्यूट्रीबेस. त्या किटमुळे प्रॉब्लेम फरक असा झाला की हे जे आपलं जे अंजीर आहे याचं अंतर कमी याच्यावर, म्हणजे कमी याच्यावर 2-3 इंचावर अंजीर लागलं. पहिले जे होतं ना तर जास्त अंतरावर अंजीर लागत होतं, म्हणजे सेटिंग त्याची लांब अंतरावर होती आणि उत्पन्न कमी निघायचं. ह्या वेळेस टाकल्यानंतर त्याचा फायदा असा झाला की अंजिराचा माल पण व्यवस्थित फ्रेश माल आहे. बरोबर. आणि बाकीच्या बागेमध्ये आणि तुमच्या बागेमध्ये काही फरक आहे का? भरपूर फरक आहे, भरपूर फरक आहे. आणि जो रोग आहे समजा नेमॅटोड वगैरे आहे, बॅक्टेरियल करपा आहे, तो कमी आलाय का? कमी आला, म्हणजे झाड पण आहे ना तजेले, म्हणजे फ्रेश आहे. त्याला व्हायरस म्हणून असं जाणवतच नाही. आणि पाण्याची गळ पण जास्त झालेली, पाण्याची गळ पण कमी प्रमाणात झालेली. तर बघा शेतकरी मित्रांनो, बाग पूर्णपणे अजून हिरवी आहे. यांच्या बरोबरच्या ज्या बाग आहे ते पूर्णपणे पिवळे पडलेले आहे व पाला गळून गेलेला आहे व साईज होत नाही. यांची एकसारखी साईज आहे, अजून पण बाग हिरवा आहे, तुम्ही बघू शकता. रोगप्रतिकारक शक्ती जास्त. तर तुम्ही शेतकऱ्यांना सह्याद्री बायोटेकचे जे मार्गदर्शन आहे ते जो डोस दिलेला आपण तो कसं सांगणार, समजा कधी टाकायचा वगैरे, तुम्हाला किती फायदा झाला त्याचा? मी तर हमखास सांगताना, ज्या वेळेस तुम्ही छाटणी करणार, छाटणी केल्यानंतर एक 4-5 दिवसामध्येच तुम्ही तो डोस टाकल्यानंतर लगेच त्याचा रिझल्ट तुम्हाला 15 ते 20 दिवसातच तुम्हाला जाणवणार. बरं, तुम्ही एकच डोस टाकला तुम्हाला एवढा रिझल्ट आला. 2 डोस टाकल्यानंतर किती फायदा होईल तुम्हाला वाटतं? मी तर म्हणतो फायदा तर फायदाच होईल त्याचा, असा नाही की तोटा नाही होणार. तुमच्या फवारण्या कमी झाल्या का डोस टाकल्यामुळे? त्याच्यापासून मला फवारणी, म्हणजे ज्या वेळेस 2000ची फवारणी लागणार त्या 1000 रुपयाच्या फवारणीमध्ये माझं काम झालं. बरोबर. म्हणजे औषधाचं प्रमाण कमी लागलं. बरोबर. तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आले. ओके. म्हणजे डाग पण नाही, टिपका पण नाही. हा, त्याच्यात काय झालं, रोगप्रतिकारक शक्ती जास्त झाली. तसेच आपल्याकडं सुरेश भाऊ यांनी शेतकरी आहे, यांनी पण आपला डोस टाकला होता, पण थोडा लेट टाकला होता, तरी त्यांना 70% रिझल्ट आपले सह्याद्री बायोटेकचे न्यूट्रीबेस व बायोमी टाकल्यानंतर आलेले आहेत. आपलं सुरेश भाऊ सांगा, तुमची झाडं किती हो, तुम्हाला रिझल्ट कसा आला? आमचं जागा आला 1000 झाडं आमचे. आम्ही कटिंग केल्यानंतर 2 महिन्यानंतर 200 झाडाला सरांनी जी किट दिली ती टाकली. म्हणजे किशोर भाऊने आधी टाकला, तुम्ही 2 महिने लेट टाकलं. हां, ज्या 200 झाडाला टाकलं ना त्याचं म्हणजे माल बी साफ आहे, कमी अंतरावर माल आहे, आता तो चालू झालेला आहे. म्हणजे बाकीचे 800 झाडं आहे ना त्याला काही टाकलंच नाही. तुझी पानगळ हे गळ असं पूर्ण क्षेत्र किती तुमचं अंजिराचं? पूर्ण आपलं ते 1000 झाड आहे पूर्ण. तुम्ही इथून पुढे आता सह्याद्री बायोटेकचं बेसल डोस मध्ये वापरणार? हो, म्हणजे इथून पुढे 100% इथून पुढे आता 200 झाडाला फरक पडला ना, आता बाकीच्या झाडाला बी आपल्याला कंटिन्यू करायचं ते. बघा शेतकरी मित्रांनो, आपण जे नियोजन दिलं होतं सह्याद्री बायोटेकतर्फे त्यांच्यांना 100% रिझल्ट आलेले आहेत. याच्या अगोदर बी भरपूर शेतकरी फवारण्या करत होते, पण तेवढे रिझल्ट येत नव्हते. प्लॉट हा फवारण्या करून ट्रेसमध्ये जात होता, पानगळ होत होती, बॅक्टेरियल करपा नियंत्रण होत नव्हता. आपण जे खाली नियोजन दिलेलं आहे मुळीसाठी, मुळी पण ॲक्टिव्ह आहे, नेमॅटोड पण कंट्रोल आहे व बॅक्टेरियल करपाचं बी नियंत्रण हे त्यांना मिळालेलं आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छिता का, सह्याद्री बायोटेकचा डोस हा किती, 2दा टाकला पाहिजे की एकदा टाकला पाहिजे? मी तर म्हणतो 2दा टाकला पाहिजे. बरं. कारण की ना हे फळाला आहे ना, हे झाडाला त्याची गरजच आहे, आवश्यकता आहे त्याची. कारण की एकदा टाकलं ना होणार नाही, ते एकदा टाकल्यानं होणार नाही. त्याची एकदा टाकल्यानंतर त्याची फक्त भूक भागणार, पण ते माल पोहोचण्यासाठी आपल्याला दुसरा डोस देणं. आपण जो डोस करतोय, जो खर्च आहे आपला बेसल डोसचा, त्या पटीत तुम्हाला रिझल्ट मिळाले आहे का? रिझल्ट मिळाले ना. मी काय करत होतो की त्यावेळेस तेच काय आपलं जे सुपर फॉस्फेट, दाणेदार वगैरे टाकत होतो, रासायनिक जास्त वापरत होतो. आणि याच्यामध्ये काय झालं, रासायनिक अर्ध्या प्रमाणात घेतलं आणि हे डोस घेतला आपलं एकरी जे आहे तो नियमानुसार. तर त्याच्यात चांगल्यापैकी तुमची मातीत बी फरक झालाय, नरम झाली माती नरम झाली आणि मुळ्याची संख्या जास्त वाढली. चला, धन्यवाद.